महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूया। बातमी अशी आहे की अमरावतीत ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय। उद्धव ठाकरे यांच्या गटाचे सहसंपर्क प्रमुख गजानन पाटील वागपुडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला। वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव इथल्या मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू हायस्कूल आणि कनिष्ठ कला महाविद्यालयाच्या 200 विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन चिखलमय रस्त्यावरून शाळेत ये जा करावी लागते। हा रस्ता दुरुस्त करण्याची वारंवार मागणी करूनही ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केल्याने या रस्त्यात झाडं लावून निषेध आंदोलन करण्यात आलं। वाशिम जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांना तेलंगणा राज्याप्रमाणे कर्जमाफी द्यावी, वाशिम जिल्ह्याचा वैनगंगा नळगंगा या नदी जोड प्रकल्पात समावेश करावा यासह विविध मागण्यांसाठी काँग्रेसने धरणे आंदोलन केलं। केंद्र आणि राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। विजय दिवसानिमित्त अकोल्यातील हुतात्मा स्मारक इथं शहीदांना श्रद्धांजली आणि मानवंदना अर्पण करण्यात आली। आजी माजी सैनिक सेवाभावी संस्थेच्या वतीने शहरात बाईक रॅली काढण्यात आली। रखडलेला मुंबई गोवा महामार्ग गणपती आधी पूर्ण होणार असल्याची नवी डेडलाईन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली। रत्नागिरीत काही समांतर रस्ते आणि ब्रिजची कामं अपूर्ण आहेत, ती पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। नाशिकच्या मखमालाबाद परिसरात बिबट्याचा मुक्त संचार दिसून आला आहे। बिबट्याच्या हल्ल्यात एक वासरू ठार झालंय। वासरावर हल्ला करतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। धुळे शहरातील नकाणे शिवारात बिबट्या आढळून आल्यानं खळबळ उडाली आणि या बिबट्याचा शोध घेण्यासाठी वन विभाग ॲक्शन मोडमध्ये आलंय। वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी ड्रोनच्या माध्यमातून बिबट्याचा शोध घेत आहेत आणि या परिसरात नागरिकांनी जाऊ नये असं आवाहन करण्यात आलंय। प्रलंबित देयक देण्याची मागणी करत यवतमाळमध्ये कंत्राटदार कल्याण संघटनेनं गेल्या 10 दिवसांपासून साखळी उपोषण सुरू केले। या उपोषणाची दखल न घेतल्यानं अधीक्षक अभियंत्याच्या कक्षात ठिय्या आंदोलन करण्यात आलं। जालन्यात पोलीस अधीक्षकाने रेकॉर्डवरील गुन्हेगारांना बोलावून त्यांची हजेरी घेतली। शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर त्यांना इशारा देण्यात आला। पुन्हा गुन्हे वाढल्यास मुक्का लावण्याचा इशारा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिला। लातूर जिल्ह्यासह जळकोट तालुक्यात पावसाचा जोर वाढल्यानं नदी नाल्यांना पूर आला। ढोरसांगवी गावच्या दोन्ही बाजूच्या रस्त्यावरील पुलावरून पुराचं पाणी जात असल्यानं गावांचा संपर्क तुटलाय। दोन्ही पुलाची उंची वाढवून नवीन पूल करावा अशी मागणी जी आहे ती इथल्या गावकऱ्यांनी केली आहे। दारणा आणि भावली धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पावसामुळे नांदूर मधमेश्वर धरणातून गोदावरी नदीत विसर्ग सोडण्यात आला। त्यामुळे गोदाकाठ परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलं। कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं महापुराचा धोका वाढला आणि त्यामुळे सांगलीतील जिल्हा कारागृहातील कैद्यांचं स्थलांतर करण्यात येत आहे। 80 कैद्यांची कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात रवानगी करण्यात आली। कृष्णा नदीला महापुरानं वेढा घातलाय, तरीही काही तरुण जमावबंदीचे आदेश झुगारून कृष्णा नदी पात्रात पोहण्यासाठी गेले। तरुणांनी केलेली स्टंटबाजी त्यांच्या चांगलीच अंगलट आली। पाण्याच्या प्रवाहात तरुण वाहून जात होते आणि हा प्रकार लक्षात येताच स्थानिकांनी नदीत झेप घेत त्यांचा जीव वाचवला। सांगलीच्या कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम आहे। कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होऊन कृष्णा नदीची वाटचाल आता इशारा पातळीकडे सुरू झालेली आहे। कर्नाळा रोडवरील पूल आता पाण्याखाली गेला आणि त्यामुळे नांद्रे पलूसकडे जाणारी वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे। नवापूर तालुक्यासह चिंचपाडा परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली। त्यामुळे सुरत भुसावळ रेल्वे मार्गावर मातीचा भराव वाहून आल्यानं मालगाडी रेल्वे रुळातील मातीत खचली। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रंगावली, नेसू, सरपडी नद्यांना पूर आलाय। पुराचं पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरल्यानं अतोनात नुकसान झालंय। महामार्गावर पुलाचं काम सुरू असल्यानं त्यांनी नाल्याजवळ भराव केल्यानं नाल्याची रुंदी कमी झाली आणि पाण्याचा निचरा न झाल्यानेच थेट घरात पाणी शिरत असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला। नंदुरबारमध्ये अतिवृष्टीचा फटका सुरत भुसावळ रेल्वे मार्गाला बसलाय। कोळंदा चिंचपाडा दरम्यान रेल्वे रुळावरून पाणी वाहत असल्यानं रेल्वेची वाहतूक बंद करण्यात आली। मागील 4 ते 5 तासांपासून रेल्वेची वाहतूक बंद झाली आहे। गेल्या 2-3 दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसाने रेल्वे गाड्यांवरती परिणाम पाहायला मिळतोय। चिंचपाडा स्टेशनजवळ मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळावरती माती आल्यानं भुसावळवरून अहमदाबादकडे जाणाऱ्या रेल्वेचा मार्ग बदलण्यात आलाय, तर काही रेल्वे रद्द करण्यात आल्या। महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आणि त्यामुळे मेडीगड्डा धरणातून 7 लाख क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला।
गडचिरोलीच्या काही भागात पूर परिस्थिती ओसरली असली तरी जिल्ह्यातले अनेक मार्ग बंद आहेत। भामरागड तालुक्याचा अजूनही संपर्क तुटलेलाच आहे। पर्लकोटा नदीवरील मोठा पूल पाण्याखाली असून प्राणहिता नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाल्यानं सतर्कतेचा इशारा देण्यात आला। रायगडच्या रोहामध्ये कुंडलिका नदीचं पाणी कमी झाल्यानं वाहतूक सुरळीत झालेली आहे। सध्या रोह्यात पूर परिस्थिती नाहीये, परंतु कुंडलिका नदी दुथडी भरून वाहते। पुण्यातील मुसळधार पावसाने एकता नगर भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरलं। अनेकांचे संसार पाण्याखाली गेले। पूर ओसरल्यानंतर घरात फक्त चिखल दिसल्याने महिलांच्या अश्रू अनावर झाले। दरम्यान लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी जी ती महिलांनी केली। पुण्यात झालेल्या मुसळधार पावसाने अनेकांचे संसार पाण्यात वाहून गेलेले आहेत, त्यामुळे पुणे महानगरपालिकेकडून पंचनामे सुरू करण्यात आले। प्रत्येकाच्या घरात जाऊन पंचनामे करण्यात येतात। मुळशी तालुक्याला पावसाने चांगलं झोडपलंय। अंदेशे कुडलेवाडी ते मांदेडे दत्तवाडी रस्ता जो आहे तो पावसात वाहून गेलाय। अनेक ठिकाणी रस्त्यावर मातीचा गाळ आलाय। दत्तवाडी इथल्या पुलाला संरक्षक भिंत नसल्यामुळे धोका निर्माण झाला। पुण्यातील नुकसानग्रस्त भागाची केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी पाहणी केली। खडकवासला धरणातून 55,000 क्युसेक्स पाणी का सोडलं, पाणी सोडताना महापालिका आणि पाटबंधारे विभागांमध्ये ताळमेळ का नव्हता याची चौकशी केली जाईल असं खासदार मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं। कोल्हापुरातील पूरग्रस्तांबाबत सरकारला गांभीर्य नाही। आम्ही सांगितल्यानंतर प्रशासनाने पूर नियोजनाची बैठक घेतली तरी अजूनही मदत दिली नसल्याचं म्हणत सतीश पाटलांनी सरकारवर निशाणा साधलाय। विरोधी पक्ष म्हणून आम्ही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटून अलमट्टी धरणातून पाणी सोडायला सांगितलं नसतं तर अर्ध कोल्हापूर पाण्यात बुडालं असतं अशीही टीका सतीश पाटलांनी केली। चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील पूरस्थितीची पाहणी केली, नागरिकांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना एका दिवसाच्या पावसाने 4 महिन्यांच्या पाण्याची सोय झाल्याचं म्हटलं। त्याचबरोबर पाणी सोडण्याबाबत पाटबंधारे विभागानं योग्य वेळी सूचना दिल्या होत्या। धरण भरल्यास पाणी सोडावंच लागतं असंही त्यांनी म्हटलं। पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक वाहनं साचलेल्या पाण्यात बुडाली होती। पाण्याची पातळी कमी झाल्यानं ही वाहनं आता पाण्याबाहेर आलेली आहेत, मात्र वाहनांची इंजिनं खराब झाल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान झालं। महापुरामुळे पिंपरी चिंचवडमधील आंबेडकर कॉलनीतील अनेकांचे संसार उघड्यावर पडले। शेकडो घरांमध्ये 7 ते 8 फूट पाणी गेल्यानं घरातील सगळं सामान बुडालंय। पूर ओसरल्यानंतर मात्र आता संसार नव्यानं कसा उभा करायचा असा सवाल नागरिकांना पडला। पिंपरी चिंचवड शहरात पवना, मुळा आणि इंद्रायणी या 3 नद्यांच्या मधोमध वसलेल्या शेकडो घरांमध्ये पुराचं पाणी घुसलं आणि त्यामुळे नागरिक संतप्त झाले। प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मोठं नुकसान झाल्याचा संताप व्यक्त केला जातोय। यावेळी निवडणुकांमध्ये मतदान करणार नसल्याची टोकाची भूमिका पिंपरी चिंचवडमधील पूरग्रस्त नागरिकांनी घेतली। कोल्हापूर शहरात महापुराचं पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे। शहापुरीमधील कुंभार गल्लीत पाणी शिरलं असून नागरिकांचं स्थलांतर सुरू करण्यात आलं। महापुराच्या धास्तीने कोल्हापुरातील नागरिकांनी वाहनं सुरक्षित स्थळी लावलेली आहेत, त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळतं। मुसळधार पावसाने कोल्हापुरात हाहाकार माजवलाय। सततच्या कोसळणाऱ्या पावसामुळे पट्टणकोडीतील घरांची पडझड झाल्याची घटना घडली आणि पावसामुळे जीर्ण होऊन घरांची भिंत ढासळली आहे। आषाढी वारीच्या काळात भाविकांना अखंड दर्शन घेऊन थकलेल्या विठुरायाची प्रक्षाळ पूजा करण्यात आली आणि या पूजेनंतर विठुरायाच्या राजोपचारास सुरुवात झालेली आहे। 20 दिवसानंतर थकलेल्या विठुरायाला आता विश्रांती मिळणार आहे। नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, भोकर, हदगाव तालुक्यात सोयाबीन, मूग, उडीद पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव झालाय, तर सोयाबीनच्या पानांवर अळ्या लागल्यात। पावसाच्या लहरीपणामुळे पिकांचं नुकसान झालं असून शेतकरी चिंतेत सापडले। जळगावच्या यावलमधील निंबादेवी धरण ओव्हरफ्लो झाले आणि यावेळी सावखेडाचे पोलीस पाटील पंकज बडगुजरी आणि ग्रामस्थांनी या धरणावर नारळ फोडत जलपूजन केलं। सोलापुरात शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून काँग्रेसने जोरदार निदर्शनं केली। राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी यासह विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आलं। शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करा या मागणीसाठी बीडमध्ये काँग्रेसनं आंदोलन केलं। मराठवाड्यात कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्यात। कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं असा सवाल विचारण्यात आला। भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गणेश गोमचाळे यांनी लातूर महानगरपालिकेच्या आयुक्तांचा साडीचोळी बांगड्या आणि बेशर्माचं फूल देऊन निषेध केला।
नगर महानगरपालिकेतील कचरा प्रश्न आणि आयुक्तांच्या अनागोंदी कारभाराचा निषेध करत हे आंदोलन करण्यात आले। नंदुरबारमधील सुरत धुळे राष्ट्रीय महामार्गावर नवापूर जवळ मोठी वाहतूक कोंडी बघायला मिळाली। महामार्गावर तब्बल 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यामुळे वाहन चालकांचे हाल झाले। स्पर्धा परीक्षांचा घोळ सातत्याने समोर येतोय आणि त्यात नुकत्याच झालेल्या तालुका क्रीडा अधिकारी परीक्षेत लावलेल्या निकालाबाबत औरंगाबाद खंडपीठातील मॅट न्यायालयाने नोटीस बजावली आहे। 2 जाहिरात 1 परीक्षा 2 निकाल लावण्यात आले असून त्यात मोठी तफावत असल्याने ही नोटीस बजावण्यात आली आहे। पहिला निकाल लावल्यानंतर तो रद्द करून दुसरा निकाल लावण्यात आला। त्यात तब्बल 16 परीक्षार्थी खेळाडूंना वगळण्यात आलं। यात गैरव्यवहार झाल्याचा आरोपही करण्यात आला। शिर्डीकर पुन्हा एकदा साई संस्थान प्रशासनाविरोधात आक्रमक झाले। विविध मागण्यांसाठी ग्रामस्थांनी मोर्चा काढला। यावेळी शिर्डीतील गटबाजी उघड झाली आहे। ग्रामस्थांना विश्वासात न घेतल्यानं शिर्डीतील ग्रामस्थ चांगलेच संतापले। नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत आवश्यक खबरदारी घेण्यात येते। इमारतीवरील पाण्याच्या टाक्यांची साफसफाई करून घ्यावी। घरगुती वापरामध्ये पिण्यासाठी वापरण्यात येणारं पाणी उकळून आणि गाळून घेण्यात यावं असं आवाहन आयुक्त शेखर सिंग यांनी केलं। सांगलीमधील कडदूरच्या विद्यालयात जोरदार पावसामुळे मैदानात चिखल महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आणि यावेळी दत्त विद्यालयानं विद्यार्थ्यांना जुन्या खेळांचा आनंद लुटता यावा यासाठी या महोत्सवाचं आयोजन केलं। चिखलात आट्यापाट्या पाठशिवणी लंगडी रस्सी खेच आदी खेळ खेळत विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला। भाजप नेते पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बुलढाण्यात जोरदार बॅनरबाजी करण्यात येते आणि या बॅनरवर पंकजा मुंडे यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला।